साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ तसेच बूथ संपर्क अभियान आणि आपला विश्वास हाच प्रभागाचा विकास या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सायंकाळी भवानीपेठ येथील अथर्व गार्डन येथे तिळगुळ व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सर्वप्रथम जेमिनी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका विजया वड्डेपल्ली, उषा पाटील, निर्मला ओझा, इंदिरा कुडक्याल, सपना दायमा, शोभा नष्टे, उषा हक्के, निर्मला महेंद्रकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाप्रसंगी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले। त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले। काय काय सुविधा केलेल्या आहेत आताच ताईंनी सांगितले, किती जणांच्या लक्षात आहेत त्या सुविधा? फक्त एक नाही तर दोन महिलांच्या। आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करून मोदी आपल्यासाठी सुविधा आणतोय। प्रत्येकीच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला झोपेत जरी विचारलं तरी तुम्ही म्हणायला पाहिजे उज्ज्वला गॅस दिलाय, घर तेथे शौचालय दिलेलं आहे, आम्हाला राहायला झोपडी होती तर घरं द्यायला लागलेत। या आता सध्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांची कामं गेलेत म्हणून PM स्वनिधी योजना सुरू केलेली आहे। प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला 10,000 लोन याप्रमाणे फेडीत मोदी सरकारच देते। माहिती आहे का नाही? घेतलंय का नाही कुणी? कारण सगळे उपक्रम अण्णा आपल्या प्रभागामध्ये राबवतात तंतोतंत। प्रत्येक नगरसेवकापेक्षा अण्णाचं काम जास्त आहे, या तुमच्या गर्दीवरच लक्षात येते। मग नाही हा शब्द काढूच नका। प्रत्येक सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णांची टीम करत आहे। आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम एक निमित्त मात्र आहे, कारण या गर्दीला बघूनच लक्षात येते की अण्णांवरती प्रेम करणारी महिला म्हणजे अण्णांच्या बहिणी किती आहेत, जेणेकरून अण्णा आज परत स्टँड झालेत आपल्या सगळ्यांमध्ये। आम्ही 4 वर्षाचा सहवास आहे तर आम्ही अण्णांवरती मनापासून प्रेम करतोय। अण्णांना आमचेही आशीर्वाद आहेत, तुमच्या आशीर्वादामुळे अण्णा आपल्या समोर आहेत। तसेच स्वसंरक्षणाबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आणलेल्या नवीन योजनेची माहिती यावेळी देण्यात आली। आपल्या काळजी घेणारे हे मोदीजी आहेत। एवढंच नाही तर 10 महिला जर आपण एकत्र आलो, एखादा लघुउद्योग करायचा असेल तर आपण 10 महिला एकत्र यायचं आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा लोनच्या माध्यमातून सुद्धा मोदीजीने आपल्याला बँकेकडून आपल्याला या ठिकाणी कमी व्याजदरामध्ये या ठिकाणी आपल्याला कर्ज मिळणार आहे। त्याचाही उपयोग आपण करून घेतला पाहिजे। सगळ्या शिकलेल्या लोकांना नोकरी मिळते असं काही नाही आहे, त्यामुळे आपण एखादं छोटंसं उद्योग धंदा सुरू करून आपल्या कुटुंबाला हातभार आपण या ठिकाणी महिला या नात्यानं आपण लावू शकतो। मोदीजीने एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपल्याला एखादा मोठा आजार झाला, मेंदूचा प्रॉब्लेम म्हणा, हार्टचा प्रॉब्लेम म्हणा, किडनी फेल झालं म्हणा, असे काही मोठे आजार झाला तर मोदीने आपला 5 लाख रुपये आपल्याला विमा योजना या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचाही लाभ आपल्याला होतो। समजा एखाद्याची परिस्थिती नाहीये, मोठा आजार झालाय, तो कर्ज काढून त्या ठिकाणी दवा पाणी करतो किंवा घरातलं सोनं नाणं विकतो किंवा एखादं घर विकतो, असं होऊ नये म्हणून मोदीजींनी त्यांना 5 लाख रुपयाचं त्या ठिकाणी विमा योजना या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हे सगळं काळजी करणारे म्हणजे आपले मोदी सरकार आहे। आतापर्यंतचे सरकार कोण होतं, काय केलं, आपल्याला त्याचं देणं घेणं नाहीये। आपण काय करतो, आपण महिलांसाठी काय काय करायला आलो, हे सगळ्या योजना तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सांगण्यासाठी आलेलं आहे। आता अयोध्येला काय चाललेलं? अयोध्येला काय चाललंय सांगा? राम मंदिर चाललंय की नाही? मोदीजींनी म्हणलंय मी निवडून आलं की मी राम मंदिर बांधणार आहे। म्हणजे आता राम मंदिर या ठिकाणी चालू केलेलं आहे। म्हणजे शब्दाला जागणारा पंतप्रधान म्हणजे आपले कोण आहेत? आवाज येते कोण आहेत? त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी पूर्णत्वाला या ठिकाणी येत आहेत। 370वा कलम रद्द केला, 3 तलाक रद्द केला, म्हणजे अनेक गोष्टी महिलांसाठी जे काही योजना आहेत त्या सगळं मोदीजी आपल्यासाठी करायलेले आहेत। आणि आपण त्यांनी करायला म्हणजे आपण काय ऋण असतं की नाही, आपण पण काही परतफेड करायला पाहिजे की नाही? त्यांनी द्यायला सगळं आपण पण काय परतफेड करायला पाहिजे की नाही? ती परतफेड कशा करायचं तर आपण आपला वेळ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपल्याला वेळ द्यायचा आहे।
यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजातील महिलांसह हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. खरं तर दरवेळेस आम्ही कार्यक्रम भरपूर घेतो, पण खरं तर कार्यक्रम कधी पण पुरुषांचा असतं, जास्त करून मीटिंग हे ते. पण यावेळेस महिलांसाठी खास करून तिळगुळाचा कार्यक्रम व हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. काही आता कुठलीही अडीअडचणी असू दे, काही सुद्धा असू दे, म्हणजे आता आमच्या बरोबर फिरले आमचे मित्र असतात, काका असू दे, आमचे काही लोक असतात, पण ते आम्हाला सहसा सांगत नसतात अडचणी. आमच्या घरापाशी असं असं हे अडचणी आहेत, ते अडचणी आहेत, हे असले कुठलीही गोष्ट सांगत नसतात. आपल्या माता बहिणींना म्हणजे जास्त करून अडचणी माहिती असतात आणि तिने सांगू शकते, त्यामुळं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. अजून खरं तर सांगायचं म्हणजे काय, मागच्या रविवारी आपल्या ह्याच्यामध्ये शक्तीदेवीच्या इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला होता आपण असंच, आणि तिथे सुद्धा 300-350 महिला जमले होते. कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे पार पडला. आणि सांगायचं म्हणजे गोष्ट काय तर त्या भागातल्या महिलांसाठी कार्यक्रम घेतला होता. आणि आज इकडल्या आपल्या गोंगडे वस्ती, मुनाळबो, सोनानगर, गणेशनगर, बसवनगर, टिळेश्वर मठ या भागातील आपल्या माता बहिणींसाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.